ह्रीं ह्रं छुट्यं बम बम। ओम राम ह्रीं ह्रं छुट्यं बम बम। ओम राम ह्रीं ह्रं छुट्यं बम बम। ओम राम ह्रीं ह्रं छुट्यं बम बम। अहो, रात्रीचे 10 वाजलेत. आता कसले नमस्कार घालताय तुम्ही? चला झोपा बघू आता. नाही नाही, तुम्ही थांबा आधी. बसा बसा, नीट बसा. आणि मला सांगा, त्या दुपारी डॉक्टर होत्या ना, त्यांचा नंबर आहे का हो तुमच्याकडे? असेल तर मला द्या ना. कुठल्या डॉक्टरचा नंबर? अहो, त्यांचा ज्यांनी तुमची स्ट्रेस टेस्ट केली त्यांचा नंबर पाहिजे. नाही, त्यांचा नंबर नाहीये. पण त्याचं काय झालं? नाही हो, म्हणजे तुमचं लक्ष नव्हतं, माझं त्यांच्याकडे लक्ष होतं. पण तुमची टेस्ट चालू असताना त्या खूप अशा टेन्शन मध्ये दिसल्या हो. हे बघा, मला काही कळत नाही. तुम्ही झोपायला चला बघू. हे बघा, आणि माझंही ना अंग आज खूप दुखतंय, खूप धावपळ झालीये. बघा बघा, तुम्हाला टेन्शन आलंय ना. बाबाजी लक्ष असू द्या. मी त्या डॉक्टरांना ऐकलं होतं. त्या डॉक्टर कुणाला तरी सांगत होत्या की अशी एक केस आलेली आहे म्हणून. माधवी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. म्हणजे तुम्हाला कॅन्सर किंवा दुसरा कुठलाही भयंकर रोग जरी असला ना, तरी औषधोपचारात मी कमी पडू देणार नाही तुम्हाला. आणि शिवाय बाबाजी आहेत ना, बाबाजी बघा, बाबाजींनीच बुद्धी दिली आपल्याला. आपण उद्या टेस्ट करणार होतो, ते आजच करून घेतल्या. जय हो बाबाजी. बाबाजी असंच लक्ष असू दे बाबाजी, लक्ष असू द्या बाबाजी. हे बघा, तुम्ही आता काही काम करायचं नाही, आराम करायचा. आपलं मन, आपलं डोकं, आपलं शरीर सगळं शांत ठेवायचं. काहीही करायचं नाही, आराम करायचा. आणि बाबाजी आहेत ना, बाबाजी लक्ष असू द्या हो बाबाजी यांच्यावर. कठणे बाबा या मुलाचा. काही कळतच नाही. खूप राग आला होता मला, पण परत येऊन सॉरी म्हणाला ना, तेव्हा अगदी लहान मुलासारखा निरागस वाटला. ते एक चांगलं आहे. मागच्या वेळेस आठवतं आपण त्याच्या घरी गेलो होतो, तेव्हा आपल्याला बघून रागावून बाथरूम मध्ये गेला होता तो. हो, आणि नंतर धावत मागे आला होता आणि हट्टानं परत नेलं होतं आपल्याला. पण म्हणजे एकदा चिडला की समोरच्याला सोडत नाही तो. पण तो म्हणाला की तो गारमेंटचा बिझनेस करतोय. त्यात एवढे पैसे मिळतात? काय माहित. आता त्याला मिळतात म्हणजे मिळत असतील. गाडी घेऊन जाणार आहे तो सासूला भेटायला असं म्हणत होता. ते उगाच 2 महिने होत आले लग्नाला, तो ते उगाच लांबवतोय. नाही पण ठीक आहे. तिचे बाबा त्याच्याशी कसं वागत होते, त्यांच्यासमोर थाटात बायकोला घेऊन जर गाडीने गेला तर त्यांनाही दाखवून दिल्यासारखं होईल. नाही, चित्राला तिच्या आईला भेटण्याची किती ओढ आहे हे कसं कळत नाही त्याला? तुला माहिती नाहीये माईंकडे किती रडली होती चित्रा की मला माझ्या आईची खूप आठवण येते म्हणून. ते पण आहेच. पण तिच्या ओढीपेक्षा त्याचा इगो जास्त महत्वाचा आहे ना.